हॅलो फॅमिली, मस्तपैकी आज घरगुती पद्धतीने काळा मसाला आणि लाल मसाला कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर इथे सर्वप्रथम मी 4 किलो मिरची घेऊन आलेली होती आणि ती मस्तपैकी देठ वगैरे काढून उन्हामध्ये कडक अशी वाळवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी मिरची 4 किलोमध्ये 2 किलो मिरची मी एकदम जास्त तिखटवाली आणि 2 किलो मिरची कमी तिखटवाली अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर आता इथे सर्वप्रथम मला भाजायचा होता काळा मसाला, तर त्याची तयारी मी ते करून घेतलेली आहे. काळा मसाला आणि लाल मसाला त्याचं प्रमाणात मी किती मसाले सर्व घेतलेले आहेत ते मी सर्व एकदम छान पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी इथे फक्त काळ्या मसाल्याचं भाजणी सर्व करीत आहे. तर त्याच्यामध्ये मी खूप कमी तेलामध्ये आणि काळसर असे मसाले 80% मसाला आपल्याला छानपैकी काळ्या मसाल्याचा भाजून घ्यायचा आहे. आणि सर्व मसालेही मी एकदम कडक वाळवून घेतलेले आहेत आणि मसाले सर्व आपल्याला चांगल्या क्वालिटीचेच घ्यायचे आहेत, कारण आपल्याला वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत मसाला टिकवण्यासाठी मसाला चांगल्या क्वालिटीचाच वापरावा लागेल. तर आता छानपैकी ते आणि कमी तेलातच मी मसाले भाजत असते, कारण जास्त दिवस राहिल्यावरती तेलाचा वास वगैरे येऊ शकतो. मग त्याच्यासाठी मी कमी तेलामध्येच मसाले भाजत असते. तर आता छानपैकी अशा प्रकारे सर्व मिरच्या मसाले काळ्या मसाल्याचे अगोदर मी भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कलरची वगैरे काश्मीरी लाल वगैरे मिरची तुम्ही ॲड करू शकता मसाल्यामध्ये. तर मी इथे कोणतीही दुसरी मिरची मिक्स केलेली नाही आहे. एकदम गावरान पद्धतीची माझी गावरान मिरची आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही घरी मसाला अशा प्रकारे बनवत असतो आणि खूप सोप्या पद्धतीने. तर आता अशा प्रकारे छानपैकी सर्व काळा मसाला मी इथे बनवण्यासाठी साहित्य छानपैकी भाजून घेतलेलं आहे. तर आता मला हा दुसरा मसाला आहे जो की लाल मसाला आहे, त्याची मी आता तयारी करत आहे भाजण्यासाठी. सर्व सामान वगैरे छानपैकी खोलून घेतलेला आहे मी आता. तर आता जो लाल मसाला बनवायचा आहे तो आपल्याला फक्त हलकासा गरम करायचे आहेत सर्व मसाले आणि मिरची देखील फक्त हलकीशी रोस्ट करून घ्यायची आहे. आणि थोडंसंच तेल, काळ्या मसाल्यापेक्षाही कमी तेल इथे मी वापरत असते लाल मिरची आणि मसाल्यासाठी. तर इथे आता सर्व साहित्य वगैरे काढून घेतलेलं आहे आणि भाजणीसाठी मी तयारीला लागलेली आहे. मी जो काळा मसाला बनवलेला आहे त्याची रेसिपी माझ्या घरचीच आहे, जो की माझी आई आणि माझी सासूबाई आमच्या घरी सर्व ठिकाणी असाच मसाला काळा मसाला बनवत असतात. आणि एखादी तुम्हाला मसाला वगैरे स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हा जो लाल मसाला मी आता बनवत आहे ती रेसिपी मी जिकडे काम करते तिकडल्या ताईंची आहे, कारण त्यांचा मी एकदा टेस्ट केलेला मसाला तो मला फार आवडलेला. तर म्हणून मी तोही आता बनवून घेत आहे लाल मसाला. तर इथे मस्तपैकी हलकेसे फक्त लाल मसाल्याचे मसाले जे आहेत खडे मसाले ते सर्व हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि खूप कमी तेलात घ्यायचे आहेत मस्तपैकी असे भाजून. दोन्ही मसाला हा वेगवेगळे प्रमाणात घेतलेला आहे मी आणि वेगवेगळ्या प्रकारे मी दोन्ही मसाले बनवलेले आहेत. त्याची फुल रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही पहा. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझ्या रोजच्या धावपळीच्या कामामध्ये मला काही बाहेरचे मसाले घ्यायलाही परवडत नाही आणि परवडले तरी ते आवडतही नाहीत, कारण एकदा माझा मसाला संपल्यामुळे मी बाहेरचा खरेदी केलेला तो एकदम खराब आणि त्याच्यामध्ये खडे वगैरे मला आढळून आल्यासारखं झालेलं. मग तेव्हापासून मी काही बाहेरचा मसाला आम्ही घेतच नाही, सर्व अशा प्रकारे घरीच बनवत असतो. तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये किंवा जास्त प्रमाणातही बनवून ठेवू शकता. तर आता इथे मस्तपैकी लाल मिरची वगैरे आता लाल मसाल्याची हलकीशी रोस्ट करून घेत आहे. तर आता मस्तपैकी लाल मसाल्याची सर्व मिरची आणि मसाले मी इथे एकत्र सर्व असे भाजून घेतलेले आहेत. आणि मी निघालेली आहे आता मिरची यंत्राकडे, म्हणजे जिकडे मिरची यंत्र आहे तिकडं वाटून आणायला निघालेली आहे. तर आता इथं छानपैकी त्या ताईंनी मस्तपैकी माझी सर्व मसाले वगैरे वाटून दिलेले आहेत. तसंही त्या चांगलंच देतात वाटून. आमच्या घरचे सर्व हमेशा मसाले आम्ही तिकडेच वाटून आणत असतो. आणि इकडे सासूबाई अशी नजर ठेवूनच बसलेल्या होत्या, कारण त्या म्हणतात की नजर हट्टी दुर्घटना घटी. म्हणजे त्यांना असं वाटतं की इकडे तिकडे बघितल्यावर, लक्ष नाही दिल्यावर मसाले व्यवस्थित वाटून देत नाही. पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मसाले वाटून दिलेले आहेत त्या ताईंनी. आणि तुम्ही पाहू शकता एका पाठोपाठ एक त्यांनी लाल मसाला, तसेच माझी मिरची पावडर आणि काळा मसाला छानपैकी आणि एकदम बारीक चाळणीने त्यांनी चाळून दिलेला आहे. आणि काळ्या मसाल्याचं खोबरं आणि लसूण हे शेवटी त्या वाटणामध्ये टाकतात, कारण सुरुवातीला टाकल्यामुळे मिरची व्यवस्थित वाटली जात नाही. तर मस्तपैकी अशा प्रकारे आता मसाले वगैरे तयार आहेत. मग मी पॅकिंग करून घेऊन गेलेली आहे आणि आता नंतर काचेच्या भरणीमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास आणि रेसिपी आवडल्यास मसाल्यांची तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि एकदा आवर्जून करून पहा.
बाय बाय.